नमस्कार. मागील सत्रामध्ये आपण मूल्य आणि मूल्यांच्या महत्त्व याबद्दल चर्चा केली होती. आजच्या सत्रामध्ये आपण भारतीय मूल्य आणि नीतिशास्त्र याबद्दल आता चर्चा करणार आहोत. भारतीय व्यवस्थापनात आचारसंहितेची व्याख्या केली गेली आहे. या व्याख्येनुसार नीतिशास्त्र, नीतितत्व, आचारसंहिता यामध्ये संस्थेच्या वर्तन कार्यक्षम आणि जबाबदार होण्यासाठी संस्थेमध्ये केल्या जाणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश होतो. भारतात मूल्ये आणि नीतिशास्त्र परंपरा, विचार, वेद, संस्कृती आणि महाभारत, रामायण आणि अर्थशास्त्र यांच्यामधून घेतलं गेलं आहे. कार्यजीवनासाठी भारतीय संस्कृती, माणसाचा अद्वितीय आंतरिक स्रोत. भारतीय संस्कृती सोप्या भाषेत असं सांगते की सर्व काही ईश्वराचा एक भाग आहे. उदाहरणार्थ, भारतीय लोक तुळशीच्या झाडाची किंवा नागपंचमीला सापाची पूजा करतात. भारतीय संस्कृतीमध्ये असं मानतात की मनुष्यातील हा दैवी अंश त्याला शहाणपण, सामर्थ्य आणि ज्ञानाच्या परिपूर्णतेकडे नेऊ शकतो आणि याचमुळे माणसाला स्वतःचा विकास आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळते. या क्षमतेने मानव सर्व अशक्य वाटणारी उद्दिष्टे साध्य करू शकतो आणि अगदी डोंगरा एवढे अडथळे आणि अडचणी देखील तो पार करू शकतो. तो एकटाच काम करत नाही याची जाणीव हे लोकांना कार्य करण्यास प्रेरित करत असते. मनुष्य आणि निसर्ग यांच्यात समग्र सर्वकष संबंध. हिंदू शास्त्रांनी असं सांगितलंय की माणसाचा निसर्गाशी आणि विश्वाशी सुद्धा एक संबंध आहे. पुढे असेही म्हणतात की माणूस, निसर्ग आणि विश्व या तीनही गोष्टी परस्पर निर्भर आणि एकमेकांशी जोडल्या देखील गेल्या आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये आत्मा आणि भौतिक गोष्टी या दोन्ही गोष्टीवर भर दिला जातो. समग्र दृष्टिकोनात हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. याचमुळे मनुष्याला जीवनातील अंतर्गत तसंच बाह्य गुणांचा आस्वाद घेता येतो. आपण पाहू शकतो की या विश्वातील प्रत्येक गोष्ट तिच्या अस्तित्वासाठी दुसऱ्या एखाद्या गोष्टीवर अवलंबून आहे. एकमेकांचं सहकार्य. भारतीय संस्कृती कामावर आणि अन्यत्र सहकार्यावर तसंच शांततापूर्ण सहअस्तित्व आणि परस्परावलंबनासाठी एकीकरण, संश्लेषण, संयोगीकरण आणि संघभावना या गोष्टींवर भर देते. सध्या कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण संस्थेच्या अंतर्गत आणि बाहेरही पराकोटीची स्पर्धा अनुभवत आहे. या जीवघेण्या स्पर्धेचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यातील काही महत्त्वाचे दुष्परिणाम म्हणजे ताणतणाव आणि नैराश्यामुळं मद्यपान, अत्याधिक समाजीकरण, भयानक एकटेपण, अंमली पदार्थांचं सेवन, लैंगिक शोषण, आत्महत्या अशा अनिष्ट गोष्टींबरोबरच अनेक तरुणांचं मन अशांत आणि कौटुंबिक जीवन नष्ट झालं आहे. सहकार, परस्पर विश्वास, आदर, एकत्रित प्रयत्न आणि सांघिक भावना या सगळ्याचे एकत्रित प्रयत्न, या सगळ्यांच्या समन्वयित परिणामांमुळेच संबंधित प्रत्येकासाठी सर्वांगीण समृद्धी आणि यश मिळवू शकतात. परस्पर अवलंबून असणं, परस्पर संबंध आणि मनुष्य, समाज, निसर्ग, व्यवसाय यांचे एकीकरण यामुळेच सर्व संबंधित लोकांचं वैश्विक भलं होऊ शकतं. स्वव्यवस्थापन. भारतीय संस्कृतीचा मुख्य मुद्दा असा आहे की मनुष्यानं इतर कोणालाही ताब्यात ठेवण्यापूर्वी स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. एक चांगला नेता होण्यापूर्वी त्यानं स्वतःच्या कमकुवतपणा, इच्छा, शक्ती, स्वप्न, ध्येय इत्यादींचं विश्लेषण केलं पाहिजे. स्वव्यवस्थापनाचा खरा अर्थ म्हणजे शरीर, मन, भावना, बुद्धी आणि आत्मा यांच्यामध्ये योग्य नियंत्रण, सुसंवाद आणि एकीकरण. जेव्हा एखाद्याला स्वतःचं ज्ञान असतं तेव्हाच
तो स्वतःचे व्यवस्थापन करू शकतो. योग आणि ध्यान. एक चांगला व्यवस्थापक होण्यासाठी कामावर एकाग्रता आणि उत्कृष्टता आवश्यक आहे. हे योग आणि ध्यान या करण्याद्वारे प्राप्त केले जाऊ शकते. कारण योग म्हणजे उत्कृष्टता आणि ध्यान म्हणजे एकाग्रता. जेव्हा आपण अडचणीत असतो किंवा समस्येत असतो तेव्हा आपलं मन साफ करण्यासाठी शांत ठिकाणी बसणं आवश्यक आहे. आणि ध्यान केल्यानं एखाद्या गोष्टीवर खोलवर विचार करण्यास आपल्याला मदत होते. ध्यानधारणेद्वारे कंपनीच्या जटिल समस्या सोडवल्या जाऊ शकतात. धर्म. चांगल्या व्यवस्थापकाचे 2 गुण म्हणजे सचोटी आणि सदाचरण. ह्यालाच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धर्म असं म्हटलं जातं. धर्म म्हणजे आपल्या चारित्र्याला आकार देणाऱ्या आदर्श, तत्वज्ञान, उद्दिष्ट, प्रभाव, शिकवण आणि अनुभव अशा सर्व गोष्टी. संघटनांनी स्वतःमध्ये धैर्य, न्याय, शिस्त इत्यादी सर्व आवश्यक मानवी आणि नैतिक वैशिष्ट्यांना प्रेरित केलं पाहिजे. संस्थेमधील प्रत्येकासाठी धर्म भिन्न आणि विशिष्ट आहे. कंपनीच्या अध्यक्षांचा धर्म कार्यालयातील कारकुनाच्या धर्मापेक्षा वेगळा असतील. जेव्हा एखादी संस्था स्वतःच्या धर्माचं पालन करते आणि तिचं उल्लंघन करत नाही तेव्हा तिची प्रगती आणि भरभराट होते. संन्यास, सर्वसंग परित्यागाचा आत्मा. सांसारिक वस्तू आणि सर्व भौतिक वस्तूंचा त्याग करण्याचं भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचं समर्थन केलं गेलं आहे. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये त्याग ही भावना एक महान पुण्य आहे. माणसानं भौतिक वस्तूंचा, मनातील लालसांचा, लैंगिक आनंदाचा त्याग करण्याचं आव्हान केलं जातं. एखाद्या इच्छेचं समाधान करण्यापेक्षा तिच्यावर विजय मिळवण्यातच जास्त आनंद आहे. या विश्वासावर त्यागाचे तत्त्वज्ञान आधारलेलं आहे. आता आपण कामाच्या ठिकाणी भारतीय मूल्यांचं महत्त्व समजून घेऊया. त्या अंतर्गत पहिलं मूल्य म्हणजे वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर. भारतीय व्यक्ती लहान असल्यापासूनच वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करावा, त्यांच्या शब्दाचं पालन करावं आणि त्यांची प्रशंसा करावी हे तिच्या मनावर ठसवलं जातं. संस्थेतही अशीच भूमिका पार पाडली जाते. ज्येष्ठ व्यक्ती आपला अनुभव आणि मार्गदर्शन तरुणांना देतं आणि तरुण व्यक्तीच्या चुका शिकण्याचा अनुभव म्हणून गणल्या जातात. कर्मचाऱ्यांमधील अशा प्रकारची परस्परांमध्ये असलेली सद्भावना अतिशय मूल्यवान असल्याचं जाणवतं. भारतीय मूल्यांचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे श्रेणीक्रम, अधिकार, जबाबदारीची उतरंड आणि प्रतिष्ठा आहे. भारतीय संयुक्त कुटुंब प्रणालीत कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेली अधिकार आणि जबाबदारी, वय आणि ज्येष्ठतेनुसार केलेली श्रेणीबद्ध रचना, त्यानुसार प्रत्येक सदस्याचे कुटुंबामधील स्थान, या गोष्टी मूल जीवनात अगदी लवकर शिकतं. मोठेपणी हे त्याच्या कामाच्या जागी देखील दिसून येतं. तेथे ते संस्थेच्या नियमांचे पालन करत असतात, आपल्या वरिष्ठांना समर्थ पाठिंबा देतात आणि बंडखोरी करत नाहीत. जर सहिष्णुतेचा आणि सन्मान करण्याच्या या मूल्याचा कामाच्या ठिकाणी योग्य उपयोग केला गेला तर परिणामितः संघटनात्मक ताकदीची देखभाल सहजपणे होते आणि ज्येष्ठ कनिष्ठ परस्पर संबंधांना समर्थन आणि बळकटी मिळते. पुढील सर्वात महत्त्वपूर्ण बाब आहे सुरक्षा. भारतीय कामगार कामाच्या ठिकाणी, विशेषतः नोकरीच्या ठिकाणी सुरक्षेला खूप महत्त्व देतात. कारण लहानपणापासूनच सर्व नातेसंबंध संरक्षण देणारे असतात. हे एखाद्या व्यक्तीला थोडे घाबरट बनवू शकतात आणि कदाचित तो निर्णय घेण्यास उशीर करेल, परंतु यामुळे संस्थेचे कामकाज सुरळीत होऊ शकतं. जेव्हा एखादी संस्था कर्मचाऱ्यांना नोकरीवर निर्धोक आणि सुरक्षित वाटते असं वातावरण निर्माण करते तेव्हा प्रत्येक कर्मचारी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करण्यास प्रवृत्त होतात. पुढील मूल्य म्हणजे अहिंसा, सहकार्य, साधी राहण्याची
उच्च विचारसरणी. महात्मा गांधींनी मांडलेले अहिंसेचे तत्व ब्रिटिश राज्यकर्त्यांविरुद्ध एक शक्तिशाली शस्त्र होतं. भारतीय मूल्यप्रणाली कोणालाही इजा करू नका या पहिल्या नैतिक नियमाला उचलून धरते. सध्या सर्वात मोठी गरज आहे ती अधिक सक्रिय, अधिक सकारात्मक आणि अधिक जोरदार नीतिमत्तेच्या सिद्धांताची, म्हणजे अहिंसेचे पालन करा आणि सगळ्यांचं भलं करा. सहकार म्हणजे लोकांनी किंवा मोठ्या संस्थांनी स्पर्धेच्या वातावरणात स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी शक्यतो सगळ्यांनी सहमती दर्शवलेल्या उद्दिष्ट आणि पद्धतींसह सामायिकपणे काम करणं. सहकार म्हणजे स्वार्थी फायद्यासाठी स्पर्धेत काम करणाऱ्या विरुद्ध संघांनी किंवा परोपकारी घटक असलेल्या संस्थांनी सामायिक फायद्यासाठी एकत्र काम करण्याची प्रक्रिया. बरेच लोक मानवी कारभाराच्या व्यवस्थापनाचे आदर्श रूप म्हणून सहकार्याचे समर्थन करतात. दोन व्यक्तीमधील सहकार्यासाठी 4 मुख्य घटक असणे आवश्यक आहे. समान इच्छा आकांक्षा, भविष्य त्याच व्यक्तीबरोबर असण्याची शक्यता, ह्या व्यक्तीबरोबरच्या भूतकाळातील आठवणी, भविष्यातील परिणामांशी संबंधित मूल्य. हिंदूंचं अध्यात्म ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जोपासलं गेलं आहे. शास्त्रवचनात अनावश्यक गुंतागुंत नसलेलं एक साधे जीवन जगण्याची शिफारस केली जाते. साध्या जीवनासाठी तत्वज्ञानाचा फायदा आणि आध्यात्मिक जीवनामुळे मिळणारी प्रेरणा आवश्यक असते. आध्यात्मिक जाणीव नसेल तर मन आणि इंद्रिय कृष्णाबरोबर जवळीक साधण्याची इच्छा आणि नैतिकता कमी करतात. थोडक्यात देवाबरोबरच्या शाश्वत नात्याचा हाच आनंद ग्राहकवादाच्या माध्यमातूनही शोधला जात आहे. शेवटी हा एकमात्र खरा आनंद आहे आणि म्हणूनच माणसामध्ये आध्यात्मिक जाणीवेचा जर का अभाव असेल तर त्याचं मन अखेरीस भौतिक जीवनात परत येतं आणि साधं जीवन जगण्याचे आकर्षण आणि महत्त्व तो गमावून बसतो. केवळ उपलब्ध तंत्रज्ञानाच्या आधारे साधं जीवन जगता येतं. आपल्या बऱ्याच साध्या राहणीमानाच्या आदर्शांमध्ये उच्च आध्यात्मिक नातं नसतं. साधं जीवन जगण्याची उच्च विचार हरवलेले दिसतात. परमात्म्याशी संधान हीच गुरुकिल्ली आहे. आणि शेवटचा विषय हक्क आणि कर्तव्य. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये हक्कांना स्थान नाही. तथापि याचा अर्थ असा होत नाही की व्यक्तींच्या अधिकाराकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा ते नाकारले जातात. जेव्हा प्रत्येकजण आपापली केलेली कर्तव्य पूर्ण करतो तेव्हा प्रत्येकाचे हक्क आपोआपच पूर्ण होत असतात. आता दृष्टिकोन आणि श्रद्धा म्हणजे काय हे समजून घेऊया. सहकार्याचं मोल उच्च आहे. पूर्वी सहकार्य कुटुंब आणि समूहाच्या अस्तित्वासाठी आवश्यक होतं आणि म्हणून गट ऐक्याची टोकाची भावना, गटागटात स्पर्धा फारच कमी होती. कोणालाही इतरांपेक्षा वर किंवा खाली स्थान दिलं जात नसे आणि गटाचा सदस्य होण्यामध्ये नेहमीच सुरक्षिततेची भावना असे. सुधारित वर्तन आणि आपल्या स्वतःच्याच आधीच्या कामगिरीशी स्पर्धा करणं आवश्यक असतं. समूह सुसंवाद किंवा ऐक्य. नेहमीच गटामध्ये सुसंवाद असू देत आणि गटाला महत्त्व देण्यात येत असल्याची खात्री करा. कार्यभिमुखतेपेक्षा सामाजिक सुसंवादावर अनेकदा जोर दिला जातो. व्यक्तींच्या गरजांच्या आधी गटाच्या गरजा लक्षात घेतल्या जातात. गट आणि वैयक्तिक प्राधान्य यांच्यात फरक असू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती समूह फायद्यासाठी नव्हे तर वैयक्तिक फायद्यासाठी कार्य करते तेव्हा व्यवसायामध्ये संघर्ष उद्भवू शकतात. असं संघर्ष आपण काही वेळा शाळेमध्ये अनुभवतो. नम्रता. एखादी व्यक्ती चांगली कामगिरी करते आणि एखादे मोठे ध्येय गाठते तेव्हा देखील तिने नम्र राहिलं पाहिजे. स्वतःबद्दल गर्व बाळगण्यापासून मुलांना परावृत्त केलं जातं. बहुतेकदा भारतीय मुलं त्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलत नाहीत आणि म्हणूनच
त्यांच्या यशाबद्दल इतरांना माहिती नसते. प्रतिष्ठा. एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठा आणि वैयक्तिक स्वायत्ततेचा आदर दिला जातो. एखाद्याला दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नये म्हणून शिकवलं जातं. लोक सत्ता गाजवण्यासाठी नाहीत, जोपर्यंत कोणी सल्ला विचारत नाही तोपर्यंत तो स्वतःहून देऊ नये. भारतीय लोक त्यांच्या कामात इतर लोकांच्या सहभागास विरोध करतात, तेव्हा त्या अत्यावश्यक मूल्याबाबतीत संघर्ष दिसून येतो. जर कोणी करिअरसारख्या गोष्टींबाबत भारतीयांवर सल्ला दिला आणि आपली मते ऐकायला भाग पाडले तर केवळ निराशाच पदरी पडते. शांतता. स्वतःची आणि इतरांची पेचप्रसंग, गोंधळ टाळण्यासाठी अस्वस्थतेची भावना अनेकदा शांतपणे लपवल्या जातात. शांत आणि स्थिर राहण्याच्या क्षमते इतकीच शांत राहण्याची क्षमताही किमती आहे. जेव्हा बरेच लोक अस्वस्थ असतात तेव्हा त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे यावर विचार करत असतात. क्वचितच त्यांचा राग किंवा इतर कोणत्याही भावना दिसून येतात. मूल्यांमधील या संघर्षामुळं बऱ्याचदा भारतीय लोकांना चुकीच्या, लाजाळू, मंद किंवा मागासले समजलं जातं. निष्क्रियतेपेक्षा कृतीस महत्त्व देणाऱ्या, वर्चस्व गाजवणाऱ्या समाजाची मूल्य या मूल्यांपेक्षा वेगळी असू शकतात. धैर्य. आपल्या पायाखालचे गवत कधीही वाढू देऊ नका हे शिकवलेल्यांनी धैर्याचे मोल समजणार नाही. धैर्य आणि शांतपणे थांबण्याची क्षमता असणं ही भारतीयांमध्ये सद्गुण मानले जातात. याचा पुरावा भारतातील बीडवर्क आणि चित्रकला यासारख्या नाजूक, वेळ घेणाऱ्या कलांमध्ये दिसून येत असतो. औदार्य. भारतात सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य सामायिकरण आहे आणि त्याचबरोबर औदार्य देखील येतं. घरी आलेल्या पाहुण्याला ते देव मानतात. असं म्हणतात की बँकेत मोठी रक्कम असणारी व्यक्ती नाही तर इतरांना उदारपणे देणारी व्यक्ती आदरणीय आणि मोठी असते. माणसांना लोभापासून परावृत्त केलं जातं. मालकी हक्काचं गौणत्व. समाजातील प्रतिष्ठेसाठी केवळ भौतिक वस्तू मिळवणे महत्त्वाचं नाही तर एक चांगला माणूस असणं महत्त्वाचं असतं. आजही लोक दुसऱ्याचा सन्मान करण्यासाठी शाल, साड्या, पैसे इत्यादी देताना दिसतात आणि म्हणूनच भारतीय भौतिक सुबत्तेवरून प्रतिष्ठा ठरवत नाहीत. भारतात बाहेरील परदेशी लोकांना भारतीय लोकांची भौतिक सुखाच्या मागे न धावण्याची वृत्ती समजून घेणे आणि स्वीकारणं जड जातं. बचतीबाबत उदासीनता. परंपरा सांभाळणाऱ्या भारतीयांनी बचत खाती, जीवन विमा पॉलिसी आणि इतर मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. ही वृत्ती भूतकाळापासून दिसून येते. जेव्हा निसर्गाच्या मुक्तहस्त देण्यामुळे एखाद्याच्या गरजा सहज पूर्ण होत. इतर बऱ्याच गरजा, उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा आणि जमीन निसर्गाने मुबलकतेमुळे पुरवल्या जातात आणि भविष्यासाठी बचत करण्याचा विचार करण्याची गरज नव्हती. भारतीय समाजामध्ये एकमेकांचे वाटून घेऊन गरजा भागवणे हा जगण्याचा एक मार्ग होता. म्हणूनच तिथे स्वतःच्या फायद्यासाठी बचत करण्यावर भर दिल्या जाण्याची शक्यता कमी होती. हे मूल्य हाती सत्ता असलेल्या प्रबळ संस्कृतीत असण्याची शक्यता कमी असू शकते, कारण ही संस्कृती सध्याच्या समाधानासाठी वेळ आणि पैशाचा उपयोग न करता उद्याच्या मोठ्या समाधानासाठी राखून ठेवायला शिकवत असते. कामाच्या नीतिमत्तेकडे दुर्लक्ष. पूर्वी भारतीयांना असा विश्वास होता की निसर्गाने त्यांच्या मूलभूत गरजा पुरवल्या आहेत, त्यांना काम करण्याची गरज नाही. ते भौतिक गोष्टी गोळा करणे महत्त्वाचं नसल्यामुळे फक्त त्यांच्या लगेचच्या गरजा भागवण्याचे काम करायचे. कामाचे वेळापत्रक पाळण्याचीही भारतीयांना सवय नव्हती. काळजीपूर्वक ऐकणे. एक चांगला श्रोता असणं खूप मोलाचं आहे. भारतीयांकडे चांगलं ऐकण्याची शक्ती असल्यामुळे ते जागरूक असतात आणि त्यामुळे एक अप्रामाणिक व्यक्ती सहज वेगळी करू शकतात.
भूतकाळामध्ये आपल्याला ठाऊकच आहे, कथाकथन आणि तोंडी पठण करून जीवनमूल्य आणि जीवन पद्धती शिकवल्या गेल्या आणि त्यामुळे भारतीय ऐकण्याच्या कौशल्याबद्दल लवकरच जागरूक झाले. काळजीपूर्वक निरीक्षण. बऱ्याच भारतीयांकडे वेगानं निरीक्षणाची, बारीकसारीक तपशील नोंदण्याची कौशल्य आहेत. त्याचप्रमाणे त्यांना चेहऱ्याचे भाव, हावभाव किंवा आवाजातील भिन्न स्वर यासारख्या माध्यमातले संदेश सहजपणे समजतात. वर्तणुकीतून कल्पना आणि भावना पोहोचवण्याकडे भारतीयांचा कल असतो. आता आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील सर्वात महत्त्वाच्या संकल्पनेकडे म्हणजेच व्यवसाय नीतिशास्त्राकडे आपले लक्ष केंद्रित करूया. व्यवसाय नीतिशास्त्र व्यावसायिकाच्या व्यवसाय करण्याच्या वर्तनाशी निगडित आहे. अनैतिक पद्धती व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी समस्या निर्माण करत आहेत. व्यवसाय युनिटचे अस्तित्व आणि वाढ एखाद्या व्यावसायिकाचे पालन केलेल्या नैतिकतेवर अवलंबून असते. व्यवसायाची नैतिकता काळ आणि प्रथा या दोन्ही माध्यमामधून विकसित होते. विविध व्यवसायांच्या प्रथा भिन्न असतात. एखादी प्रथा जर व्यावसायिकाने आणि लोकांनी स्वीकारली आणि अंगीकारली तर ती प्रथा म्हणजे नीतिमूल्य होईल. व्यवसायातील नीतिशास्त्र प्रत्येक प्रकारच्या व्यवसायाला लागू आहे. व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीसाठी व्यवसायाचे नीती नियम पाळणे आवश्यक असतं. व्यावसायिकाने सामाजिक जबाबदारी स्वीकारताना व्यवसायाच्या नीतिमत्तेकडे दुर्लक्ष करू नये. व्यवसाय आचारसंहिता व्यवसायाच्या वर्तनाशी निगडित असते. व्यवसाय आचारसंहिता म्हणजे व्यावसायिकाने व्यवसायाचे संचालन करताना केलेले नैतिकतेचे पालन. व्हीलरच्या मते समाज त्याचे विविध गट आणि संस्था यांच्यामधील एकोप्याचे सुसंवादी संबंध टिकवून ठेवण्यासाठी तसंच व्यावसायिकांच्या आचरणातील औचित्य आणि चुकीबद्दलच्या नैतिक जबाबदारीची पुनर्रचना करण्यासाठी उपयुक्त अशी व्यवसाय नैतिकता ही एक कला आणि विज्ञान आहे. रोझेन ए बुकहोल्ज यांच्या मते व्यवसायातील नीती नियम हे व्यवसायातील निर्णयांमधील योग्य किंवा चुकीच्या वर्तनाच्या संदर्भामध्ये असतात. कार्टर मॅकनमारच्या मते व्यवसायातील नैतिकता म्हणजे सामान्यतः कामाच्या ठिकाणी उत्पादन, सेवा आणि हितधारकांशी संबंध या बाबतीत योग्य काय किंवा चूक काय हे समजून घेणं आणि जे योग्य आहे त्याचे आचरण करणं. एलिझाबेथ व्हॅलेन्सच्या मते व्यवसायातील नैतिकता सामान्यतः व्यवसायात जे नैतिक मुद्दे उद्भवतात त्याचे निराकरण करण्यासाठी किंवा किमान स्पष्टीकरण देण्यासाठी सामान्य नैतिक तत्वे व्यवसायातील क्रियाकलापांवर लागू करण्याचा प्रयत्न करते. डेव्हिड जे फिट्स नमूद करतात की व्यवसायातील नैतिकता ही समाजातील संस्कृतीच्या नैतिक मानकांच्या संदर्भात घेतलेल्या किंवा घ्यावयाच्या निर्णयांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया आहे. ॲरिस्टॉटलनं सद्गुण ही सवयीची बाब म्हणून किंवा प्रशिक्षणासाठी निवडलेली विद्याशाखा म्हणून परिभाषित केली. त्याच्या मते व्यवसाय नीतिशास्त्र व्यवस्थापकांच्या स्वतःच्या आणि संस्थेच्या व्यवसाय संबंधित सवयी आणि निवडी प्रतिबिंबित करत असते. ज्या पद्धतीनं निवडी केल्या जातात त्यांचे विश्लेषण केले जाते आणि एकतर ती स्वीकारली किंवा नाकारल्या जातात. यावरून व्यवसाय नीतिमत्तेचे मूलभूत उद्दिष्ट घडते. तथापि व्यावसायिक आचारसंहिता एक संज्ञा म्हणून लोकप्रिय नाही. परंतु हे मान्य केलं पाहिजे की साधने आणि साध्य यांची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये नैतिक घटक आहेत. म्हणून व्यावसायिक आचारसंहिता वैध आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यवसाय आचारसंहितेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये. मूलभूत चौकट प्रदान करते. व्यवसाय नीतिशास्त्र
ज्यामध्ये व्यवसाय चालविला जावा अशी चौकट तयार करते. ते ज्यामध्ये व्यवसाय चालवला जावा अशा सांस्कृतिक, सामाजिक, कायदेशीर, नैतिक आणि आर्थिक मर्यादा सूचित करते. नीतिमत्ता सुचवते की व्यवसायात काय चांगलं आणि काय वाईट आहे. आचारसंहिता. व्यावसायिक नीतितत्वे ही व्यावसायिकांनी सामान्य व्यवसाय कसा चालू ठेवला पाहिजे हे सांगणारी आचारसंहिता आहे. नैतिक आणि सामाजिक मूल्यांवर आधारित. व्यवसाय नीतिशास्त्र चांगल्या मान्यताप्राप्त नैतिक मुख्य मूल्यांवर आधारित आहे. ते उद्योजकांसाठी आचारसंहितेची शिफारस करतात. त्यामध्ये सामाजिक गटांशी योग्य वागणूक, समाजसेवा आणि आत्मनियंत्रण यांचा समावेश आहे. अंमलबजावणीची स्वेच्छा स्वीकृती आवश्यक. कायद्यानं किंवा सक्तीने व्यवसायाची नीती पाळली जाऊ शकत नाहीत. त्यांना व्यावसायिकांनी आत्मशिस्त म्हणून स्वीकारलं पाहिजे. ते आतून यायला हवेत. तोंड ओळख आणि शिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शन. व्यावसायिकाला व्यवसायामध्ये नैतिक पद्धतीनं काम करण्यास प्रवृत्त करण्यासाठी योग्य शिक्षण, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं पाहिजे. नफा कमावण्याच्या विरोधात नाही. व्यवसायाची नीतिशास्त्र योग्य नफा मिळवण्याच्या विरोधात नाहीत. तथापि ते ग्राहक, कर्मचारी किंवा गुंतवणूकदारांची फसवणूक करून, त्यांचं शोषण करून नफा कमावण्याच्या विरोधात आहे. ते व्यवसायाच्या विस्तारात समर्थन देतात, परंतु वाजवी मार्गाने केलेल्या भ्रष्ट पद्धतीने किंवा बेकायदेशीर उपक्रम उलाढालीमधून नव्हे. यासह आता आपण या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. मला वाटतं या सत्रात भारतीय संस्कृतीच्या संदर्भात कामाच्या ठिकाणी दिलेल्या मूल्यांची आणि नीतिशास्त्राची काही उपयुक्त माहिती दिली गेली. पुढील सत्रामध्ये आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील व्यवसायातील नैतिकतेशी संबंधित पुढील संकल्पनांवर लक्ष केंद्रित करूया. धन्यवाद.